नमस्कार माऊली. आपण उभे आहोत तीर्थक्षेत्र बहिरवाडी या कमानीपाशी. बहिरवाडी या गावामध्ये स्वयंभू श्री कालभैरवनाथ देवस्थान हे जागृत देवस्थान आहे. कालभैरवनाथाचं मंदिर आहे. अतिशय पौष महिन्यामध्ये 5 रविवार तिथे यात्रा भरते. इथून हा रोड आहे पा. इकडून जर तुम्ही आलात श्रीरामपूर या नेवासा बुद्रुक आणि इकडून जर आलात नेवासा शहरातून तर इथे एक कमान लागते तुम्हाला. इथून अवघ्या 3 किलोमीटरचं अंतर आहे. एक 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण तिथं जातो. हजारोच्या संख्येने तिथं भक्त येतात असतात, आपले नवस तिथं पूर्ण करत असतात. आज तुम्हाला मी श्री कालभैरवनाथाचं दर्शन घडवत आहोत. चला आपण आता दर्शनाला निघूया. आपण बैरवाडी या गावात पोहोचलेलो आहोत. इथं गाडी लावली. गाडी लावायची अतिशय सुंदर व्यवस्था केलेली आहे. 2 व्हीलर 4 व्हीलर. कारण रविवार म्हणजे इथं यात्रेचा दिवस असतो, कालभैरवनाथाचा दिवस असतो. या ठिकाणी कमान आहे. हे कमानीतून आपण आता दर्शनाला जाणार आहोत. आणि माझ्या समोरच्या साईडला या ठिकाणी मोठा हॉल आहे. या ठिकाणी पारायण सोहळे मोठे मोठे धार्मिक कार्यक्रम होत असतात. तर आपण आता मंदिराकडं चाललेलो आहोत. अशी मस्तपैकी ही कमान आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता श्री कालभैरव मंदिर, श्री क्षेत्र बहिरवाडी. भैरववाडी या नावाने देखील हिची ओळख आहे. इथं बैरवाडीच्या कमानीच्या शेजारी इथं भाविकाला जो प्रसाद भगवंताला चढवायचा असतो त्याकरता इथं दुकान लागले जातात. तुम्ही पाहू शकता इथून सगळं असे दुकान आहे. इथं नारळ घेऊन बसलेले असतात सगळे. दर रविवारी आपले बाकीचे उद्योग सोडून या ठिकाणी असे नारळ घेऊन बसतात. या ठिकाणी मोठ्या मोठ्या दुकानं लागतात. आता या ठिकाणी दर्शन घ्यायचंय तर आम्ही इथं नारळ घेतोय. नारळ द्या. एक नारळ घेतलेला आहे मी कालभैरवनाथाला फोडण्यासाठी. आता मस्त जातो आम्ही. आता दर्शन घेतो, तुम्हाला मंदिराचं दर्शन घडवतो. पैसे येताना देतो. पैसे त्यांना सांगितले मी आता पैसे येताना देतो म्हणून. आता इथं बुट वगैरे सोडतो. चपला काढून घ्या. इथं पुढं पानफुल घेतो आणि मग दर्शनाला जाणार आहे आम्ही. ही प्रवरा नदी आहे. या नदीच्या मध्यभागी मंदिर आहे. या नदीला जर जास्त पाणी आलं तर भक्तांची दर्शनाची गैरसोय होऊ नये याकरता वरती एक मंदिर बांधलेलं आहे आणि जे मूळ मंदिर आहे ते खाली आहे. आता थोडंसं पाणी कमी आहे त्यामुळं आता आपण खाली देखील दर्शन घेऊ शकतो आणि वर जाऊन देखील दर्शन घेऊ शकतो. आता इथं पहिल्यापासून प्रथा आहे की दर्शनाला येण्यापूर्वी इथं या प्रवरा नदीमध्ये हातपाय धुतले जातात, आंघोळ केली जाते. आता प्रथम आपण कालभैरवाचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत. त्यापूर्वी आपण या ठिकाणी पहिले हातपाय स्वच्छ धुवून घेऊ. ही नदी आहे प्रवरा नदी. ही नेवासा शहरातून बहिरवाडी इथे ही नदी येते आणि इथून प्रवरा संगमला जाऊन इथं संगम होतो. हातपाय वगैरे आपण धुवून घेतले. आता जे मूळ मंदिर आहे त्याचं आपण दर्शन घेऊ. मूळ मंदिरात चाललेलो आहोत. मूळ देवस्थान जे आहे त्याचं तुम्हाला मी आता दर्शन घडवत आहे. या ठिकाणी मूळ देवस्थान आहे. या प्रवरा नदीच्या अशा मध्यभागी मंदिर आहे. या ठिकाणी जास्त पाणी आल्यानंतर
या ठिकाणी एक वरती एक मंदिर बांधलेलं आहे. तर भाविकाची गैरसोय होऊ नये म्हणून याकरिता वरचं मंदिर बांधलेलं आहे. हे जे आहे इथं मूळ देवस्थान आहे. जे मूळ देवस्थान आहे कालभैरवनाथाचं त्यांचं आपण दर्शन घेऊ. नाथाची चांगली श्री कालभैरवनाथाय नमः. अतिशय निसर्गाने भरभरून वरदान दिलेलं भैरवाडी शहर आहे. पूर्ण मंदिराच्या आजूबाजूला सर्व प्रवरा नदीचं पाणी असतं. पूर्ण पाणी आहे. पाण्याच्या मध्यभागी असे मंदिर आहे. तिथे जे भाविक असतात ते दर रविवारी सेवा देत असतात. यानंतर आपण जे दुसरं मंदिर बांधण्यात आलेलं आहे त्याच्या वर त्याचं देखील तुम्हाला दर्शन घडवणार आहोत. कुंडलिक विठ्ठल नळगे हे इथं मधमेश्वरवर ज्यावेळेस पंक्ती बसल्या मधमेश्वरवर त्यावेळेस हे भैरवनाथ तिथं होते ना. मग तिथं राहू केतू होते पंक्तीत. ते अमृतासाठी थांबले होते राहू केतू. हे पाहिलं देवस्थान होते सगळं. मग यांची विनंती केली तर तुम्ही अमृत अडवायला पाहिजे, नाही तर ते कावळ्याच्या रूपानं ते प्राशन करते अशी. पण यांना भीती वाटायला लागली ना राक्षसांची. मग विनंतीपूर्वक अष्टभैरव आपलं गणेश गणपती आहेत ना 4 त्यांना संरक्षण दिलं. आणि हे भैरवनाथ तोपर्यंत अमृत इथं आलं. यांना अमृत वाहिनी म्हणते, अमृत कुंड. तिथं त्यांनी त्रिशूळ खावला भैरवनाथानं. मग अमृत मागं वळवलं. त्या अमृताचे रक्षक म्हणून ते इथे भैरवनाथ. मग त्यांना दगा फटका होऊ नये म्हणून रक्षक होतेच ना भैरवनाथाला. तोपासून ते इथे ते काशीचे कोतवाल भैरवनाथ त्यांना इथं रक्षक म्हणून थांबले. मग सर्प विंचू काही असो त्यांचा काळाचा महाकाळ ते भैरवनाथ म्हणून गर्दी आहे ना. आणि ही रेती आहे ना वाळू. भाविकांनी जरा त्यांच्या घरात काही निघलं काही सर्प विंचू काही फेकलं ना त्यांना बाधा होत नाही, ती परत दिसणार बी नाही. म्हणून हे रेती नेतात लोक काय. आणि यात्रेला बी असे 90 फेड्या लोक येतात पौष महिना. आणि इथं पारायण होतं मोठं भयानक पारायण रोडग्याचं ना. मग रोडग्याचं महत्व म्हणजे त्याला नैवेद्य डाळबट्टीचं आहे ना. डाळबट्टीचं त्याला नैवेद्य डाळबट्टीचं घे, त्याला दुसरा नैवेद्य नाही. आणि ते रोडगा न्याला ना खाल्ला ना तर निदान कमीत कमी आपल्या शरीराला ते शीतल करतो असं त्याचं महत्व आहे. हे महत्व हे लोकांना जाणून घेतलं पाहिजे. पण लोक नका जाणून काय घेणार असे. हा नमस्कार, माझं नाव नंदकुमार सोपान जमदडे. मी मूळचा इथे भैरवाडी शेजारीच एक धामोरी म्हणून छोटंसं गाव आहे तिथलं आहे. पण आम्ही प्रत्येक रविवारी इथे सेवा म्हणून इथे म्हणजे गावचे भैरवाडी गावचे तरुण मंडळ, धामोरीचे तरुण मंडळ, काही ज्येष्ठ नागरिक आम्ही सगळी इथं सेवा म्हणून रविवारी इथं येत असतो. दिवसभर इथं सेवा करायची, संध्याकाळी आणि निष्काम सेवा असते. इथं कुठलंही कोणा मोबदला वगैरे काही दिला जात नाही. एक सेवा म्हणून आम्ही इथं येत असतो. या ठिकाणी 5 रविवारी पौष महिन्यातले 5 रविवार ही मोठी यात्रा भरते. प्रत्येक रविवारी
कमीत कमी 4-5 लाख भाविक या ठिकाणी जमतात. त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक रविवारी इथे बाजरीची भाकरी आणि आमटी याचा महाप्रसाद दिला जातो. जे भाविक दर्शनाला येतात त्याला प्रत्येकाला रविवारी सकाळी सर्वसाधारण 9:30 ते 1 वाजेपर्यंत महाप्रसाद इथे चालतो. आणि मध्ये ज्या टायमाला भैरवनाथाचा जन्मोत्सव असतो त्यावेळेस 8 दिवस इथे 7 दिवस कीर्तन प्रवचन याचे मोठे कार्यक्रम चालतात. म्हणजे सर्वसाधारण इथं वर्षभर काही ना काही कार्यक्रम कायमचे चालूच असतात. आणि इथे फक्त आता काय झालं थोडीशी रस्त्याची याची गैरसोय असल्यामुळे इथं भाविकावर त्याचा परिणाम होतो. जर शासनाने इकडे जर लक्ष दिलं हे जर रस्त्याचं वगैरे जर व्यवस्थित जर हे केलं तर हे क्षेत्र मोठं क्षेत्र आणि हे अति जागृत देवस्थान आहे. भैरवनाथ देवस्थान हे अति जागृत आहे. इथं प्रत्येकाला इथे काही अंगारा धुपारा वगैरे काही चालत नाही पण प्रत्येक माणसाला इथं काही ना काही त्याचा चमत्कार जाणवतो. त्याच्यामुळे लोक लांबून येतात तिथे. आणि हे जे नदीपात्रातील जे देवस्थान आहे हे मूळ देवस्थान इथलं मुख्य जे ठिकाण आपण जे ठाणं म्हणतो ते मुख्य ठिकाण हे नदीपात्रातलं आहे. पण इथं काय होतं आता जायकवाडीचं बॅकवॉटरचं पाणी येतं त्याच्यानंतर जवळजवळ 8 ते 9 महिने हे देवस्थान पाण्यात असतं. त्याच्यामुळे भक्तांची गैरसोय होते. त्याच्यामुळे श्री क्षेत्र देवगड येथील परमपूजनीय हरिभक्तपरायण भास्करजी महाराज यांनी पुढाकार घेऊन यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी इथे एक मंदिर बांधलं आणि त्या टायमाला नदीला पाणी असलं तरी वरती एक मूर्ती केलेली आहे. मग भक्त तिथून मूर्ती म्हणजे तिथून दर्शन घेतात आणि दर्शन झाल्यामुळे भाविकांना जरा समाधान वाटायला लागलं आता. आणि सगळं हरिभक्तपरायण परमपूजनीय बाबाजींच्या मार्गदर्शनाखाली जेवढे कार्यक्रम होते ते सगळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली होतात. आपण आता जे मूळ देवस्थान आहे त्याचं दर्शन घेतलेलं आहे आणि याचं वैशिष्ट्य असं आहे या प्रवरा नदीमधून ही जी वाळू आहे ही वाळू घेतली जाते. जितके भक्त इथे येतात ही वाळू घरी घेऊन जातात. आपल्या घरामध्ये काही बाधा सर्पदोष हे जर येतात तिने तुम्ही त्रस्त आहात ही वाळू तुम्ही घरामध्ये शिंपल्यानंतर कोणत्याही प्रकारचे सर्प घरामध्ये येत नाही. जी बाधा आहे ती निघून जाते. इतकी ताकद या वाळूमध्ये आहे. आम्ही देखील या मुलीकडून ही वाळू घेत आहोत. जे दुसरं मंदिर आहे वरती या प्रवरा नदीला जर जास्त पाणी आलं तर वरती भाविकांची गैरसोय होऊ नये याकरता हे मोठं भव्यदिव्य मंदिर बांधलेलं आहे. श्री काळ भैरवनाथ मंदिर बहिरवाडी. आपण आता वरती आलेलो आहोत. या ठिकाणी या मंदिराचं तुम्हाला मी दर्शन घडवतो. बोल श्री काल भैरवनाथाच्या नावानं सांग बोल. हे मंदिर आहे. या ठिकाणी जास्त पाणी आल्यानंतर भक्तांची गैरसोय होऊ नये याकरता हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे. ही मंदिराची तुम्ही दर्शन घेऊ शकता. खाली जे मूळ आहे आणि वर भक्तांसाठी हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे. पूर्ण पाण्यामध्ये मंदिर आहे. माझं नाव दुर्योधन अंबादास भोंगळ, राहणार बहिरवाडी, तालुका नेवासा. मी या देवस्थानमध्ये एक सदस्य म्हणून काम करतो. त्याचप्रमाणे या पौष महिन्यामध्ये पहिला जो रविवार आहे हा 1,000 भक्त या ठिकाणी जमतात आणि दुसऱ्या रविवारी जवळजवळ 2.5 ते 3 लाख लोक भक्त या श्रीकाल भैरवनाथाच्या दर्शनासाठी अगदी आपली मनोकामना पूर्ण करून श्रद्धेने या ठिकाणी येतात व आपलं या ठिकाणी येऊन दर्शन घेऊन या ठिकाणी जो महाप्रसाद असतो लापशीचा तो इतर भक्त या ठिकाणी प्रेमाने ते खर्च करतात व तो ठेवतात भक्तासाठी. आणि ते पाकशाळेमध्ये त्या ठिकाणी सर्व भक्त जातात व तो श्री काल भैरवनाथांचा जो महाप्रसाद आहे हे सर्व भक्त घेऊन जातात. व या ठिकाणी खाली जे स्वयंमूर्ती आहे ती पूर्वी पाण्यात असायची. ते कारण त्या ठिकाणी अमृतकुंड आहे आणि त्या कुंडाचा एवढा गुण आहे की जो 5 परिक्रमा करीन त्या कुंडामध्ये स्नान करीन त्याचं
जे कुष्ठरोगी असतील, महारोगी असतील, तर असा पूर्वीचा म्हणजे नाथाचाही अनुभव आहे. आणि अशामुळं भक्तांना या नाथांचा गुण येतो. वरती जे देवस्थान आहे ते देवस्थानचं परिसर तुम्हाला मी दाखवतो पूर्ण. हे मंदिर आहे, इथलचे सदस्य इथं बसलेले असतात. हे मंदिर आहे. पूर्ण असं निसर्गाने भरभरून जे म्हणतात ना आपण दिलेलं वरदान, जबरदस्त आहे इथं क्षेत्र. या मंदिरातून तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला इथं तीर्थक्षेत्र देवगडची कमान दिसल. इथून ही तीर्थक्षेत्र देवगडची कमान आहे. पूर्ण अमृत कुंठ म्हणतात याला. या कुंठामध्ये, या प्रवरा नदीमध्ये ज्या भक्ताने आंघोळ केली तिची जेवढी वाईट ताकद असती, जे शारीरिक आजार असतात ते सगळे धुवून निघतात, असं याचं महत्व आहे. पाण्याच्या मध्यभागी मंदिर आहे. सर्वत्र असं पाणी दिसल तुम्हाला. असं भव्य दिव्य असं हे मंदिर आहे. आपण या ऐतिहासिक तीर्थक्षेत्र नेवासा तालुक्यातील बहिरवाडी येथे जे श्री कालभैरवनाथाचं जे मंदिर आहे याला अवश्य भेट द्या. ऐतिहासिक तीर्थक्षेत्र नेवासा तालुक्यातील बहिरवाडी हे जे गाव आहे श्री कालभैरवनाथ मंदिर यासाठी प्रसिद्ध आहे. जगात एकमेव असं मंदिर आहे की पौष महिन्यामध्ये 5 रविवारी यात्रा भरत असते. लाखोच्या संख्येने दर रविवारी भाविक भक्त येत असतात. आपल्या ज्या वेदना आहे, शारीरिक पीडा, जे नवस आहे, जे काय आहे, जे कालाचे काल श्री कालभैरवनाथ यांच्या पुढे मांडतात. त्यांचे सगळे जे त्रास आहे ते सगळे इथं नदीमध्ये, प्रवरा नदीमध्ये आंघोळ केल्यानंतर सारे नष्ट होतात. अशा ऐतिहासिक तीर्थक्षेत्र नेवासा तालुक्यातील अवघ्या नेवासा शहरापासून 3 किलोमीटर अंतरावर बहिरवाडी गाव आहे. श्री कालभैरवनाथ देवस्थान इथं आहे. तर या ठिकाणी आपण अवश्य या व या ऐतिहासिक तीर्थक्षेत्र बहिरवाडी कालभैरव देवस्थानचं दर्शन घ्या. नमस्कार. यात्रा म्हणलं की आनंद, आनंदाचं वातावरण, मजा. आता आम्ही आलोय इथं मुखवटे मस्त पैकी. मग मी असं चेहऱ्याला लावून पाहतो एखादा मुखवटा मला चांगला दिसतो का काय. इथं हा मुखवटा दिसतोय, चांगला दिसतोय, तर लावून पाहतो तोंडाला, चांगला दिसतो काय. मला सांगा तुम्ही कसा दिसतो. चांगला आहे का? चांगला दिसतो का? मजा करायची असते यात्रेमध्ये. घेतो मी. अजून भाव केला नाही मी. केवढ्याला आहे? 100 रुपयाला म्हणतो तो मी. आता भाव करतो मी एकदा आणि एक घेतोच मस्त पैकी. आता बहिरवाडीला यात्रा भरती, तिथं सेल लागलेला आहे. तर आपण आता तिथून सेल घेऊ. सेल घेऊ. चला या. भाई हमको 2 सेल दो. सेल वो आपने सेल लगाया ना. सेल तो सेल दो ना हमको. इधर के बाजू 10 रुपया, सेल बाजू 20 रुपया,
इधर हाँ, की सेल- बाजू 10 रुपया, सेल बोल रहे ना आप, सेल है, काय इधर सेल? की बाजू 10 रुपया, अरे यार फिर हम इतने दूर से आए, आपको सेल 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 सुन के. 10 रुपये, जाऊन द्या बाबांकडे सेल नाहीये, इकडची जाऊन द्या. बाजू 10 ते रुपये, फक्त मला वाटलं इथे सेल 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 भेटतात, आम्हाला ते 10 रुपये, बॅटरीसाठी सेल लागत होते, ते नाहीये नेमकं. इकडची बाजू पुढच्या दुकानावर पाहू. नवलाची गोष्ट ऐक सखे पाये, कुंभाराने बाळ तोडविले पाये, कुंभाराने बाळ तोडविले पाये. एक रूप होऊन एक रूप झाले विठ्ठलाच्या पाये, एक रूप झाले श्री विठ्ठलाच्या पाये, कुंभाराने बाळ तोडविले पाये.